कल्पेश पाटील यांना आम्ही मगाशी शुभेच्छा दिल्यात निजे गावचे, त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ओव्हर टू करण. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर आणि दीपकजी पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. जवनुमान क्रीडा मंडळ निळजे आयोजित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक अर्थातच मकर संक्रांत चषक 2025च्या 56व्या पर्वामध्ये तिसऱ्या दिवसाचा हा 5वा सामना, ज्या सामन्याची आपण सुरुवात करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून मसोबा मानेरे संघ फिल्डिंग करतोय आणि ओमसाई आगासनची आघाडीची जोडी करण बेडेकर आणि त्याच्या सोबतीला निल्सन मडवी. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस भोईर मिड ऑन 8 ठेवला, ऑन साईडला मिड विकेट बाहेर. लॉंग ऑफला एक फिल्डर आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय, तो विशाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. आता सामन्याला होती सुरुवात. ठीक 1 वाजून 6 मिनिटांनी पहिला चेंडून गोलंदाज. व्हेरी फास्ट बॉल लॉफ केला, डीप मध्ये ट्रॅप होता, हाफ वॉली दिला आणि लॉंग ऑफला गवसला. करण बेडेकरने डोक्याला बॅट लावली आहे, मात्र तो जाईल आता पॅव्हलियन मध्ये. शून्यावरती पहिला झटका ओमसे आगासनला. समोर हाफ वॉली लॉफ्ट करायचं होतं पण एलिव्हेट करता आलं नाही. तेजस भोईरने जो ट्रॅप ठेवला होता त्यामध्ये अडकलाय. पहिली विकेट, फलंदाज शून्यावरती बाद करण बेडेकर. टेक्निकली साऊंड आहेत करण, पण या मॅचमध्ये मात्र चुकी झाली. एक शैलीदार फलंदाज शून्यावरती बाद होतोय. पॅव्हलियन थोडंसं नाराज असेल करणवरती, कारण बॉल तितका चांगला नव्हता, मात्र त्या बॉलने विकेट मिळवून दिले तेजस भोईरला. इंटरेस्टिंग मॅच आहे. तेजस भोईरला स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचे फाउंडर देखील आहेत, मात्र सध्या आपल्या गावच्या मानेरे संघासाठी खेळतोय. डावखुऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज, त्या बरोबरीने आता लेफ्टीचा अगेन्स्ट लेफ्टीला आणलंय. ओमसे आगासनच्या कॅप्टनने मैदानाच्या आतमध्ये येतोय विनायक मुंडे. लॉंग ऑनला डीप ठेवला, ऑन साईडला मिड विकेट. ट्रॅक चेंज केला, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने तेजस भोईर. वेळ जास्त घेऊ नका, पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं. होल्ड टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न. कॅप तर जरूर होती, पण ते मिड ऑफच्या फिल्डर ऋषीने कव्हर केलेली. एका धावेच्या बरोबरीनं खातं उघडतंय ओमसे आगासन या संघाचं. नेक्स्ट मॅच बेतवडे अगेन्स्ट अडवली. टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार तुम्हाला तयार राहायचं आहे. आजचा आपण 9 मॅचेसचा शेड्यूल कशाही पद्धतीने पूर्ण करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला आम्ही सूचना वारंवार करतोय. वेळ संदर्भात आम्हाला तुमचं सहकार्य हवं आहे. धावफलकावरती 1 विकेट पडली आहे. 1 गोलंदाज तेजस. कॉमेंट्री बॉक्स कडून निल्सन समोर. ऑफ समचा बाहेर चॉप करायचा होता. वाईड यॉर्कर बँक ऑन टार्गेट. सराव न करता गोलंदाजी इतकी भेदक होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण तेजस भोईर. मलाही प्रश्न पडलाय की विदाउट प्रॅक्टिस कर्णधाराचं खास करून मी कौतुक करेन की त्याच्यावरती त्याने विश्वास दाखवला आणि पहिल्या षटकामध्ये त्याला आणलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती सध्या फक्त 1 भोईर. हो यावेळेला फार बाहेर नॉन स्टॅकिंग इंडिया डायरेक्टचा प्रयत्न होता. मागे बॅकअप अंपायरचा इशारा वाईड. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाईल 2 वरती. जास्त बाहेर पुन्हा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. मागचा बॉल बरोबर पडला पॉपिंग क्रीजमध्ये, यावेळेला फार बाहेर पडला. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटने पुन्हा एकदा तेजस. फुल लेंथ आहे, लॉफ्ट केलाय, पुन्हा ट्रॅप. विशाल टिपलाय, झेल शून्यावरती. मडवी देखील पॅव्हलियन मध्ये जाईल. सलामीवीर दोघेही शून्यावरती बाद झाले. करण बेडेकरचा सोबतीला येतोय पॅव्हलियन मध्ये निल्सन मडवी. आगासनला दुसरा हादरा.
हाफ व्हॉलीवरती बाद झाला. करण बेडेकर फुल टॉस वरती बाद झाला. निल्सन मडवी 2 विकेट धावा 2 खर्च केलेल्या 2 for 2. बॉल अजूनही या षटकातील बाकी आहे 2. ऍक्शन रिप्ले. क्रीजच्या कोपऱ्याचा वापर विथ द अँगल ऑफ समचा बाहेरचा फुल टॉस फोर्सने खेळला पण हवेत खेळला आणि जिथे फिल्डर तिथे खेळला त्यामुळे ही विकेट पडली मडवीची. 2 बॉल अजूनही पहिल्या षटकातील बाकी आहेत. नवीन फलंदाज नागराज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पॅव्हलियनकडे पाहता केजू तुम्ही पॅव्हलियनमध्ये पाहताय. विराजला तुम्ही पाहताय. ओमकारला तुम्ही पाहताय. मोनिश हे महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत पण सध्या करण आणि निल्सनने सुरुवात तर चांगली करू दिली नाही. त्यामुळे विनायक आणि मैदानाच्या आतमध्ये आलेला नागराज या दोघांना पार्टनरशिप बिल्ड करायचे. एखादं घर बांधत असताना आपण सुरुवातीला पक्क काय करतो तर तो पाया तो रचायचा इथे या फलंदाजांना. आता ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. वाईडिश लॉंगला गॅपमध्ये बॉल होता. फार वेगाने फिल्डर आलेले आहेत. नितेश थ्रो चांगला. एकच धाव. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या 3 वरती. या षटकातील 1 बॉल अजूनही बाकी आहे. विनायकला यासाठीच प्रमोट केलंय बिकॉज लेफ्टी बॉलर आहे. कदाचित सेकंड ओव्हरमध्ये देखील लेफ्टी येईल. विकी जोशी देखील डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. जे 2 प्रमुख गोलंदाज आपल्याला या मसोबा माणेरे संघामध्ये पाहायला मिळत आहेत. हरेश भोईरने फार चांगलं वक्तव्य केलं होतं टॉस दरम्यान. त्याकडे जाऊ आपण. आता जाऊयात लास्ट बॉलकडे. या षटकातील खेचून मारलाय लांब मारलाय विनायक. पहिला षटकार त्याचा बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 9 धावा. विकेट पडले 2. ओमसाई आगासन. जबरदस्त फटका. लॉंग अँड स्ट्रॉंग. बॅटचा रडार मध्ये आला आणि तिथे पॅव्हिलियन आहे. त्या पॅव्हिलियनच्या अगदी बाजूला. हा मी जरूर या मॅच मध्ये खेळणार आहे. षटकार त्याचा बॅटमधून आला हेच सांगत असताना पॅव्हिलियनला आपले 2 विकेट पडलेत पण त्या विकेटचा जास्त विचार करू नका. विनायकच्या षटकाराने पॅव्हिलियनला सांगितलं. षटकाराने फार सुंदर ग्राफिक्स GTCचं मी कौतुक करेन. मकर संक्रांत चषकासाठी हे त्यांनी सध्या बनवलेले आहेत. ग्राफिक डिझायनरचं मनापासून आभार मी व्यक्त करेन. प्रथमेश गायकर अष्टपैलू भूमिका आहे GTC मध्ये. टेक्निकल एक्सपर्ट आहेत. ग्राफिक डिझायनर आहेत. ऑपरेटर आहेत. स्कोरर आहेत. अशा बऱ्याचशा भूमिका प्रथमेश गायकरने GTC साठी अदा केलेल्या आहेत. मिस्टर GTC जल्पेश भोईर देखील हॅप्पी असतील. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला. मोठा गावने 80 धावा त्यांनी उभारल्या. आजचा जो सर्वोत्तम स्कोर आपण बघितला मागच्या मॅचमध्ये तो मोठा गावचा. 9 for 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉलिंगसाठी बॉलिंग मार्कवरती आलेला आहे. सेकंड ओव्हरमध्ये ऋषी भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा कॉल अंपायरचा. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर होता. त्याला आता थोडंसं मिड विकेटला आणलंय कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आशिष जोशी. शॉर्ट फाईन शॉर्ट थर्ड पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. फुल लेंथ ऑन साइडला स्विंग केला. डीपमध्ये फिल्डर येतोय. पहिला बाउन्स वरती बॉल त्याचा वाक्या बाहेर. सीमा पार चौकार. चौकारासोबत धावसंख्येमध्ये वाढ होते. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सध्या धावा 13 या आकड्यावरती. खराब बॉल पाहायला मिळाला. पहिला फुल टॉस. 13 वरती धाव फलक. पहिल्या 5 बॉलमध्ये धावा फक्त 3. मागच्या 2 बॉलमध्ये आलेल्या आहेत 10 धावा. ओहो यॉर्कर होता. गलीला फिल्डर. बॉल वळतोय. मागे चाललाय. शॉर्ट कव्हरने स्टॉप केलाय. सेकंडचा कॉल आहे नागराजचा. धावा मिळतात सहजरित्या 2. धावांच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो सध्या 15 धावा. प्रगतीपथावर दुसरं षटक आहे. दुपारचं सत्र आपण पाहतोय. 1:14 झालेले आहेत. बरोबर वेळेवरती पहिलं षटक कंप्लीट केलेलं आहे माणेरेने. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे आहेत. फुल लेंथ डाऊन दी ग्राउंड फोर्सने फटका. लॉंग ऑफ फिल्डर पोहोचलाय.
बॉल त्याला अडवता आला नाही. पहिल्या बाउन्सवरती सीमारेषेच्या बाहेर. नागराजच्या बॅटमधून आणखी एक चौकार. सेकंड फुल टॉस सीमारेषेच्या बाहेर. नागराजच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार. गरज या फटक्यांची. ते फटके येत आहेत. जशी मागणी तसा पुरवठा सध्या तरी नागराजकडून बॅटिंग करणाऱ्या ओमसे आगासनसाठी. धावा फलकावरती आहेत त्या 19. भोईर पुन्हा ओव्हर द विकेटने येतोय. ओहो, ऑफस्टंपच्या फार जवळून गेला. जी रिॲक्शन होती ऋषी भोईरची ती सांगून गेली की ऑफस्टंप वाचलाय तुझा. थॉट बॉल. चांगला चेंडू आपण बघितलाय पण इथे विकेट काढता आली नाही. ऋषीला नागराजचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत, मात्र त्याला शांत ठेवलं मागच्या डॉट बॉलने. ऑन साइडला दिशा दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय वेगाने आशिषला सोडून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा चौकार आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्येचा आपण विचार केला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 23. 4 जून बॅटिंग करतात नागराज. ऑलरेडी 2 विकेट पडलेले आहेत, पण आता त्याचा विचार न करता आपल्याला काय करायचं याकडे जास्त फोकस करतोय नागराज. धाव्यात 23. पुन्हा गोलंदाज ऋषी. ओहो, समोर गवसलेत. क्लीन प्लम. फलंदाज बाद. वियांश इव्हेंट्स प्रो साउंड्स प्रतीक चौधरी and from काटई. साऊंड लाईट्स SFX. आणि तुम्हाला कोणत्या इव्हेंटसाठी जर या सर्व गोष्टी हव्या असतील तर जरूर आपण प्रतीक चौधरी काटई यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. वियांश इव्हेंट्स ऑफिस, काटई विलेज, कल्याणशीळ रोड, डोंबिवली ईस्ट. आणि जीमेल देखील तुम्ही करू शकता vianshevents@gmail.com. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील त्यांनी दिलेला आहे. तुम्ही अवश्य त्यांच्याशी संपर्क साधा. फार सुंदर साऊंड क्वालिटी आहे वियांश इव्हेंट्स प्रो साऊंडची. कोणत्या इव्हेंटसाठी आपल्याला जर साऊंड लाईट्स SFX हवं असेल तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधा. धावसंख्या धावफलकावरती 23. विकेट पडलेलं असताना 3. शेवटच्या बॉलवरती विकेट आली ती ऋषीकडून. ऋषी खऱ्या अर्थानं विनायकसाठी सेकंड ओव्हरमध्ये आला होता, पण विनायकला स्ट्राईक मिळाली नाही. नागराजने 6च्या 6 बॉल फेस केले आणि त्यामध्ये त्याने धावा देखील बनवल्या. त्यामुळे विके जोशीला कदाचित त्यांनी थांबवलं की काय, विनायक आता स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याच्या सोबतीला विराज मुंडेचं आगमन होतं मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. आमचे सर्व सिनियर प्लेयर तुम्हाला पाहायला मिळतात. अजय दादा पाटील, सचिन दादा पाटील आणि त्याचबरोबर संतोष दादा पाटील, सदानंद पाटील आहेत. दिशांकला आपण पाहताय त्या बाजूलाच. नितीनचे काळंसर देखील त्या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र सध्या वळव्यात मॅचच्या दिशेने 3rd ओव्हरला सुरुवात. विवेक जोशी. ओहो, वेगाने टाकलाय पण हरेशचं कौतुक असेल, कारण जवळपास 10व्या स्टंपवरती बॉल होता. यस्टनच्या मागून जर त्याने बॉलला पकडलं नसतं तर कदाचित अवांतर आणि काही धावा मिळाल्या असत्या. फार बाहेर. धावसंख्या 24. पहिला वाईड आलाय. 3 लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात या संघामध्ये. कवसला तेजस समोर टिपलाय झेल. सॉफ्ट डिसमिसल. विनायक मुंडे बाद होईल. 24ला 4था झटका ओमसे आगासनला. एक षटकार विनायकच्या बॅटमधून आला आणि विनायकची विकेट आता पडली. खोलात बॉल टाकण्याचा प्रयत्न, स्लाइटली ओव्हर पिच होता पण थोडासा लेट झाला. कवसला
बॉलला लिफ्ट केलं, तेजसच्या वरतून त्याला काढायचं होतं पण ते जमलं नाही. भोईरने चांगला जेल टिपला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, तिथे विकेट पडली चौथी. विनायक बाद आणि विनायक नंतर मैदानाच्या आतमध्ये आला केजू. दोन अष्टपैलू खेळाडू, मधल्या फळीचे दोन्ही महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत आणि फ्रंट लाईन दोघंही बॉलर आहेत. त्यामुळे आता दोघांना पार्टनरशिप करायचे केजू आणि विराजला. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन बेतवडे आणि अडिवली तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे मंचावरती. बेतवडे आणि अडिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना ही सूचना. धावसंख्या 24, विकेट पडले 4. वेळ जास्त घेत आहे तुम्ही दोन्ही संघांना सूचना प्लीज. लंच टाइम आहे त्यामुळे बरेचसे रिलीव्हर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील स्कोररला मिळत आहेत. जोशी, ओहो हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका मुंडेने पहिला मारलाय. षटकार. स्पष्ट केलेत. पहिला मारला षटकार. धावसंख्येला 30 वरती नेत आहेत आगासनच्या. फुल लेंथ होता, बॅटचा आत लागलाय. अपील आहे यावेळेला. सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. अंपायर्सने आताही कोणताही इशारा केला नाही. केजू बाय स्ट्रायकिंग एंडला सेलिब्रेशन करतात 11च्या 11 खेळाडू. जय मोसोबा मानेरेचे. ही चर्चा आता दोन्ही अंपायर्स मध्ये. संदीप पाटील, रमेश मात्रे. फिल्डिंग टीम कॉन्फिडेंटली सध्या सेलिब्रेशन करते पण अंपायर्स आपल्याला काय सांगतील आपण जाऊया टीव्ही अंपायरकडे. पाहण्यात येईल की बॅटला जेव्हा बॉल लागलाय तो बॅटला लागल्यानंतर तो खाली पडलाय म्हणजे अर्थातच बाउन्स आहे की डायरेक्ट कॅच पकडलेली आहे यासाठीचा हा रिव्ह्यू आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येते ऑनग्राउंड अंपायरकडून. CTC या स्पर्धेला टेलिकास्ट करते. जबरदस्त टेलिकास्ट 5 कॅमेऱ्यांचं आपण पाहतोय. ऑनलाईनचे प्रेक्षक सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 56वे पर्व. गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय जी व्याप्ती या स्पर्धेची वाढत चाललेली आहे. वर्षागणिक तुम्हाला नाविन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक मकर संक्रांत चषक 2025 56वे पर्व. केजू आणि विराज दोघेही चर्चा करतात एक्झॅक्ट काय हा डिसिजन असेल. स्क्रीनवरती केजूला आणि विराजला आपण पाहतोय. षटकार आल्याबरोबर इरादे स्पष्ट आहेत. स्वाभाविक खेळ त्याचा तो खेळतोय. विकेट किती पडले त्याला अर्थ नाही. तर मला माझा नॅचरल गेम खेळायचा याकडे त्याने फोकस केलं. पण मागचा जो बॉल होता तो आत येत होता आणि त्याला समोर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल बॅटला लागल्यानंतर टप्पा पडलाय नाही पडला. कॅच तर पकडली आहे समोर पण ती पहिल्या बाउन्सवरती आहे की डायरेक्ट आहे सध्या टीव्ही अंपायर हेच पाहतात. प्रसाद सहस्रबुद्धे. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण क्रीडानगरी, लक्ष्मण पाटील क्रीडानगरी निळजेची. फार मेहनत आहे विशाल पवार आणि त्याचबरोबरीने सचिन पाटील या दोघांच्या मार्गदर्शनाने आपल्याला हे सध्या क्रीडांगण पाहायला मिळते. त्यांच्यासोबत आमचे ग्राउंड्समॅन असतात. लेदर बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला आजवर पाहायला मिळालेल्या. थर्ड अंपायरचा डिसिजन. बॅट्समन आउट. केजू निघालाय. 6 धावसंख्येचं योगदान या मॅच मध्ये. तर 30ला बसलाय तो आता झटका उमसे आघासनला 5वा. ऍक्शन रिप्ले साइड अँगलने आपण पाहतोय. टप्पा पडला आणि त्यानंतर बॅटला लागला आणि थेट मग तो आलाय विवेक जोशीच्या हातामध्ये. हाफ फॉली होता. पडल्यानंतर बॅटला लागून तो आलाय थेट विवेक जोशीकडे. चांगला झेल विवेकने टिपलाय सेल्फ फॉलो थ्रू मध्ये आणि 30ला 5 विकेट पडलेले आहेत. मोनिश मुंडेला फार लवकर यावं लागलं जो वेल फिनिशर आहे मात्र तिसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय. सो इथून आता त्याला सुरुवात करावी लागेल. एका तरी फलंदाजाला खेळपट्टीवरती टाइम स्पेंड करायला लागेल. हरकत नाही की लिमिटेड ओव्हरमध्ये विकेटला तितकंसं महत्त्व नसतं. तुमच्या वरचे 5 फलंदाज जरी 10 रन बनवून गेले तरी 50 बनतील
पण त्या प्रत्येकाच्या बॅटमधून धावा येणं तितकंच गरजेचं असतं. विवेक जोशी, चांगली बॉलिंग विवेककडून, 2 विकेट काढतोय तो आतापर्यंत. ओहो, पाहायला लागला होता स्ट्रॉंग अपील, बट अंपायरने लगेचच सांगितलं हाईट फॅक्टर. यस, वरती चढत होता, थायला बॉल लागला, वेस्टच्या अगदी हलका खाली. दॅट्स वाय अंपायरच्या मनामध्ये कोणताही संकोच नव्हता हा डिसिजन देत असताना. सपशील त्याने लगेचच फेटाळली अपील विवेक जोशीची. धावा 30, 2 बॉल बाकी आहेत या षटकामध्ये, आतापर्यंत 7 धावा. ओहो, आत आलाय बॉल, इथे पायालाही लागला नाही आणि स्टंपलाही लागला नाही, बॅटलाही लागला नाही. जबरदस्त बॉलिंग, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ने पा, ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपचा वरतून गेला. बेल्सला हवा लागली, हरेशकडे बॉल, सरळ रेषेमध्ये हरेशकडे. डॉट बॉल, विकेट नंतर मोनिशच्या अगेन्स्ट 2 डॉट बॉल आलेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. जोशी, फुल टॉस आहे, बॅट वरती व्यवस्थित मिडल झाला नाही, स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय, पण विराजने एक धावी फार वेगाने कंप्लीट केलेली. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. डाव्या धावफलकावरती उमसागायचंच्या 31, विकेट पडलेत 5. छोटासा ड्रिंक स्पेस असेल, जास्त वेळ घेऊ नका. या पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे, बेतोडे आणि अडवली टॉससाठी आपण रिपोर्ट करा मंचावरती. वियांश प्रो साऊंड्स यांच्याकडून ऐकूयात आपण एक कर्णमधुर संगीत आणि पुन्हा एकदा येऊ 56 धावा पर्वामध्ये कल्याण डोंबिवलीच्या या विश्वचषकामध्ये, अर्थातच मकर संक्रांत चषक 2025 मध्ये. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतोय 31, 31 धावा धावफलकावरती, विकेट पडले 5. लास्ट ओव्हर इंटरेस्टिंग राहिली, 2 विकेट काढल्या, ज्यामध्ये केजू मुंडेची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विनायक मुंडेची एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नागराज मागच्या षटकामध्ये बाद झाले होते. करण पाटील निळजे गावाला गवसलेला एक नवीन चेहरा ॲज अ बॉलर, जबरदस्त कामगिरी ज्याला आपण स्क्रीनवरती बघितलं. नाव बॅक टू द क्रिकेट. विकी जोशी, लोवा फुल टॉस, स्विंग केला, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्वर्गीय शेवंताबाई अनंत पाटील स्टँडच्या वरतून षटकार. विसरून मोनिशने मन बनवलं आणि या फुल टॉसला पाठवलं मिड विकेट हवाई यात्रेसाठी. वाऱ्याचा सोबत गेलेला षटकार, असं म्हणतात जिथे वारा तिथे मारा. मागच्या षटकामध्ये वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध त्याला मारायचे होते, आता ते झेंडे तुम्हाला पाहायला मिळतात, तिकडे षटकार देखील गेलेला. प्रचंड ताकदीचा वापर आणि या फुल टॉसला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय मोनिश मुंडेने. धावफलकाला आकार देतात. स्कोमॉझॉन 37. भव्य स्वागत जोशीचं मोनिशच्या द्वारे. ट्रॅक चेंज केलाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कमी गती, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला फील्डर येतोय, फ्लॅट आलाय, षटकार.
राडा करायला सुरुवात मोनिश मुंडेने केली या मॅच मध्ये. डिवसलं होतं मागच्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट आलेले डॉट बॉल आणि आता मात्र सुरुवात करत असताना लागोपाठ 2 षटकार आणि षटकारांच्या साह्याने धावसंख्या 43. चार्ज ऑन बॅटिंग. ओहो, ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर येतोय पण त्याच्या वाक्याबाहेर. आता सुसाट सुटलाय. मोनिश मुंडेने मारलाय आणखी एक षटकार. लंच टाइम आहे, मला भूक लागली पण मैदानाच्या आतमध्ये धावांची भूक ती घेऊन षटकार ठोकलेत आता फलंदाज मोनिश मुंडेने. त्याला डिवसलं होतं. मी अगोदरच म्हणालो की असा फिनिशर आहे जो कधीही आपला रंग बदलू शकतो आणि क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही. कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ या मॅचमध्ये रंग बदलतोय. ज्या मोनिशच्या अगेन्स्ट मागच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 2 डॉट बॉल आले होते, त्याने आता लागोपाठ 3 षटकार मारलेत जोशीच्या अगेन्स्ट. जबरदस्त बॅटिंग. ऑन साइडला 4 फिल्डर ठेवण्यास भाग पाडले आता कर्णधाराला. लवू यस्टनचा मागे, जोशी समोरून, मोनिश टॉप एज. यावेळेला संधी एक्स्ट्रा कव्हरला हरेश पोहोचला. कॅच ड्रॉप थोडा लांब राहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय तेजस. धावा तोपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत त्या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 50 अप. 51 धावा सांघिक अर्धशतक कंप्लीट होत असताना ओमसे आगा हसनचं पहिलं षटक जिथे 9ला 2 विकेट होते तर तेजसला सेकंड स्पेल मध्ये आणलं नाही. हा देखील प्रश्नचिन्ह. पण सध्या विकी जोशीच्या विरुद्ध अटॅक. समोर बॅटचा चेहरा उघडलाय. तेजस फार वेगाने, त्याचा वाक्या बाहेर. 4था षटकार या षटकामधला मोनिश मुंडेचा बॅटमधून. ग्रेट नॉक बाय मोनिश मुंडे. 8 बॉल 27. 57 ओमसे आगासन. शेवटचा बॉल एज आहे यावेळेला. शॉर्ट थर्ड विवेक समोर. ओहो, सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय आणि पहिल्या धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये देखील झालेलं आहे. हे षटक जवळपास 28 धावांचं राहिलं. जिथे आपल्याला पाहायला मिळाले ते 4 गगनभेदी षटकार मोनिश मुंडेचा बॅटमधून. 1 ओव्हरला कॅपिटलाइज करायचं होतं, ती ओव्हर गवसली. प्रोडक्टिव्ह ओव्हर. विवेक नाही तर विकी जोशी. विवेक जोशी सध्या ऍक्शन मध्ये. कॅच ड्रॉप झाले. सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय. नाराज असेल सर्वच्या सर्व खेळाडू. लहू मात्र त्याला जरूर मोटिवेट करतात. कदाचित लास्ट ओव्हर मध्ये तो येईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती धावा ओमसे आगासनच्या 59. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉल चाललाय. जर डायरेक्ट झालं असतं तर काम तमाम होतं. लास्ट ओव्हर 28. 28 धावांचं मोठं षटक. विराज मात्र प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला येतोय. मोनिश मुंडेच्या षटकारांचा आनंद सर्वाधिक जवळून कोणी घेतला असेल तर तो विराज. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता मागच्या षटकामध्ये. आता तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. समोरच्या बाजूने विवेक, ज्याने मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती मोनिश मुंडेला जीवनदान दिलंय, तो स्वतः गोलंदाजीसाठी आलाय. नो डाऊट प्रयत्न करत असताना चुका होतात. चुकांमधून येतो तो अनुभव आणि त्यानंतर ते मिळतं ते यश. पण त्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच डावामध्ये कराव्या लागतात. हो, मिडल लेगला बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. एज घेऊन बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तेजस वेगाने धावत होता पण त्याचा वाक्या बाद. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल सीमारेषा पार. चौकार. स्क्वेअर लेगला फिल्डर होता. शॉर्ट फाईनला फिल्डर होता. ती गॅप होती लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधली. हा फाईन ग्लान्स आपण बघितला विराज मुंडेचा बॅटमधून. ताडी 63. समोर. ओ व्हॉट शॉट. शॉट ऑफ द डे. लांब पल्ल्याचा
भव्य षटकार. लॉंग ऑन सीमारेषेचा बाहेर बॅटचा चेहरा उघडला. काय फटका होता, कॉपी बुक स्टाईल. वा विराज वा. 69 वरती धाव फलक. मोनिश नंतर विराजला जशी स्ट्राईक मिळाली, 2 मोठे फटके. ऑन साईडला टर्न करण्यात आलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय. सेकंडचा कॉल ऑलरेडी आता पॅव्हलियनने दिला आणि दोघेही धावत आहेत. मिळतील 2 धावा. डीप बाउंड्री आहे. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता फार सुसज्ज असे क्रीडांगण आहे. त्याचा फायदा फलंदाजाने देखील उचलला. 71 71 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ बाकी. ओ पुन्हा व्ही शेप. व्ही फो विराज, व्ही फो व्ही शेप आणि आलाय दमदार षटकार. स्ट्रेट बॅटनेट दोन्ही षटकार पाहायला मिळाले मागचे. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ. सुरुवातीला पॅव्हिलियन थोडंसं शांत होतं. ते पॅव्हिलियन आता हसतंय, टाळ्या वाजवते, आवाज करते, कारण ओमसे आगासनचं धावफलक त्याच वेगाने चाललंय. जबरदस्त बॅटिंग. मागच्या षटकामध्ये मोनिश, या षटकामध्ये विराज. ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंगरला फिल्डर वाईडिश लॉंगरला लव मात्रे थ्रो करतात. त्या ठिकाणी धाव मिळते आता ती 1. एका धावेने धावसंख्या 78. 29ला नॉट आउट आहे. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय मोनिश मुंडे. 19ला नॉट आउट आहे विराज मुंडे. काय पार्टनरशिप राहिली 6व्या विकेटसाठी दोघांमध्ये. शेवटचा बॉल या इनिंगचा. जोशी. आहा, या फटक्याचा चटकाच लागलाय आता जोशीला. काय फटके आले मागच्या 12 बॉल मध्ये. धावा किती आल्या ते जरूर आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. डाव पहिलाच संपलाय. 6व्या विकेटची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. पहा थँक्यू थँक्यू. 15 बॉल मध्ये 54 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. व्हॉट अ बॅटिंग मोनिश मुंडे आणि विराज कडून. 4थ्या षटकामध्ये आल्या धावा 28 आणि या षटकामध्ये आल्या 25 धावा. म्हणजे दोन्ही षटक प्रोडक्टिव्ह राहिली आणि मागच्या 2 ओव्हर्समध्ये 53 धावा आल्या आणि त्यामुळे ओमसे आगासन पोहोचले 84 वरती. 85 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मोसमा मानेरेला. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. त्या ठिकाणी दोन्ही संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. बेतवडे आणि अडिवली. थँक्यू. तर सत्यवान गायकर यांना विनंती होतो की आपण या. सत्यवान भाऊ यांना विनंती आपण या. आपल्या शुभ असे टॉस होईल. चला बेतवडे कॅप्टन आणि अडिवली कॅप्टन. चला फिल्डिंग लगेच लावायची. मोनिशने जबरदस्त बॅटिंग केली आणि विराजने शेवट गोड केलाय. तर 5 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. बेतवडे विरुद्ध अडिवली. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचे. तर सत्यवान गायकवाड साहेबांनी विनंती असे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस जिंकलाय तो जर्मन अडिवली संघाने. योगेश आमच्या सोबत आहेत. योगेश टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. बेतवडे संघ काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? धावांचा रोखण्याचा प्रयत्न नसेल आमचा. प्रत्येक चेंडूवर चांगले चेंडू टाकतील गोलंदाज त्याच्यावरच स्कोर ठरवेल. कारण की प्रत्येक संघ आता
चांगलाच खेळतो आणि कोणतेही स्कोर हा अनिश्चिताचा खेळ आहे, कारण की कोणताही संघ कोणत्याही स्कोरवर थांबतो. मकर संक्रांत ट्रॉफी आपण ही स्पर्धा पाहतोय. 56वे वर्ष या स्पर्धेच्या पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये बाबूशेठ पाटील चषक सुद्धा स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार 16 ते 19 जानेवारी दरम्यान. पण या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? सर, या आयोजनाचा आता बोलण्याकडं कमी आहे, कारण की लोक बोलतात हा वर्ल्ड कप तो वर्ल्ड कप, पण हाच वर्ल्ड कप मेन आहे, कारण की इथे फक्त ग्रामीणचेच खेळाडू खेळतात आणि इथूनच ग्रामीणचे खेळाडू वरती गेलेले आहेत. आता आपण पाहिलं तर केतन म्हात्रे भले वयाने छोटा आहे, पण सर्वांच्या, कारण की हा आपला प्राऊड आहे मुवमेंट आहे, कारण की त्याने आपलं नाव ठाणे जिल्ह्याचा, आता ठाणे जिल्हा असेल वाकलं नसेल, हा ठाणे जिल्ह्याचा नसून हा महाराष्ट्राचा भारताचा बायकरमॅन झाला आहे, त्याचा आम्हाला न सार्थ अभिमान आहे. शुभेच्छा असतील योगेश तुम्हालाही शुभेच्छा असतील. ऋषिकेश, टॉस इथे जिंकलाय तो जयनवान आडिवली संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते बेतोडे संघाला. दुसरी इनिंग जशी सुरू होईल, दुसऱ्या इनिंगची 3 षटकं संपायच्यापर्यंत दोन्ही टीमच्या खेळाडूंनी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. ही महत्त्वाची सूचना आहे. बेतोडे आणि आडिवली टीम तुम्हाला मॅच लगेच सुरू करा. तर पहिल्या सत्रामध्ये ओमसे आकाशन टीमने धावा केल्या 84. 2 षटकात 53 धावा बनवल्यात. आयवा कॅचसाठी आपण पाहिलं तर विशाल गणेश पाडले आणि सागर सुनील रसाळ यांच्याकडनं एक टी शर्ट आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. टाइम सुरू करणं मी लक्षात घ्या. तर विराज मुंडे येत आहेत पहिलं षटक घेऊन. ओमसे आकाश संघाकडनं सलामी जोडी आपण पाहतोय विशाल भोईर. टाइम सुद्धा सुरू होईल लक्षात घ्या. 9 सेकंडला आशिष जोशी आहेत. 85 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. 78 धावा या स्पर्धेत चेस झाल्यात पहिल्या दिवशी. बघायचंय 85चा पाठलाग करायचा आहे आता. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतो ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. मानेरी टीमचं खातं उघडलं तर ते व्हाईटच्या स्वरूपात 85 धावांचा पाठलाग असताना पहिलाच सामना जिंकला होता काटेरी संघाने सकाळच्या सत्रात. दुसरा सामना जिंकला मोठी देसाई टीमने. तिसरा सामना जिंकला गौरीवाडा टीमने आणि चौथा सामना जिंकला तो मोठागाव संघाने आणि 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहिती. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आडिवली विरुद्ध बेतवडे. तिथे आडिवलीने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामीणचा वर्ल्ड कप तुम्ही पाहतायत आणि ते चेंडूला पाठवून दिलाय खेळाडू कक्षाच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आलाय. पहिला बॉल वाईट होता. लगेचच सिनियर खेळाडू केजू मुंडे आले. काहीतरी चर्चा केली. केजूलाही माहिती आहे 85 झालेत म्हणजे मॅच संपली नाहीये. तुम्ही वैकुंठ हरिभक्त मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणामध्ये खेळत आहेत. कोणत्याही धाबा सेफ नाहीयेत. विराज षटकार आला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लॉंग ऑफच्या वरून विशाल भोईरने पाठवून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. धावा चेस करायचे आहेत. विराज इथे फटका सुंदर आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. डीप बंद क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मिड विकेट वरनं.
आणि 3 धावा धावून घेतल्यात. थोडेसे कॅज्युअल राहिले अनिकेत, त्यामुळे 2 धावांचं रूपांतर 3 मध्ये झालंय. क्रिकेटमध्ये एक रन्स भरपूर महत्वाची आहे. 3 धावसंख्या पुढे सरकली ती 16 वरती. सुरुवात चांगली केली मानेरी टीमने. 85 धावा जरी चेस करायच्या असतील, मॅच आम्ही सोडली नाहीये हे सांगत असताना विशाल भोईर आणि आशिष आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडला आलेत. 16 धावा धाबलकरती आतापर्यंत लागलेत. 3च बॉल झालेले आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना विशालला तुम्ही पाहिलं. आता आशिष आहेत पॉइंटला. क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये. फलंदाज पावेल नागराजने एक चांगला झेल टिपलाय. आशिष जोशी 0 वरती बाद. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट मोर द विकेट. पॉईंटला फक्त दिशा द्यायला गेली आणि तिथे मात्र नागराज एक सोपा झेल टिपलाय आणि डाव संपलाय तो आशिषचा. 9 मात्रे आले. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी 16 वरती पहिला धक्का लागलाय मानेरी टीमला. 85 धावांचा पाठलाग करत असताना टार्गेट मोठं आहे, म्हणजे कोणतंही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. 434 इंटरनॅशनलला ज्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने केल्या होत्या 3.5 तासात दक्षिण आफ्रिकेने त्या धावांचा पाठलाग केला होता. त्यानंतर T20मध्ये आपण पाहिलं न्यूझीलंडने 245 केले होते, त्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने केला होता. तरी क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाही आहेत. गोलंदाज विराज राईट मोर द विकेट. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. ओमकार पाटील तिथे स्वतः कॅप्टन आहेत. एक सिंगल मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 17 वरती. कमबॅक झालाय. विशाल भोईर या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणारा हा फलंदाज आहे. त्यालाही माहिती आहे 85 जर चेस करायची असतील तर मला खेळपट्टीवर थांबणंही गरजेचं आहे. 5 बॉलमध्ये 17 रन्स आतापर्यंत आलेत. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. जर्मन अडिवलीने टॉस जिंकलाय. बेतवडे संघाला त्यांनी बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. आज प्रवीण तांडेल यांचा वाढदिवस सुद्धा आहे बेतवडे संघाच्या. त्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक चांगले क्रिकेटर प्रवीण तांडेल. त्यानंतर मास्टर माइंड योगेश पाटील उर्फ बालट्या याचाही आज वाढदिवस आहे. त्यालाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विराज गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आणि चेंडूला पाठवून दिलाय वाईड इस्ट लॉंगॉनच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. संदीप पाटील सरांचा इशारा येतोय चौकार. दोन षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीनच आहे लक्षात घ्या. 2 षटकांचा तुम्हाला जुना आहे. पहिल्या षटकात 21 आलेत त्यामुळे सुरुवात जबरदस्त झाली. 5 मिनिटाचा वेळ जरूर गेलाय. चौकार षटकारे सुद्धा आले त्यामुळे वेळ जातो. विकेट आम्ही समजू शकतो. फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं टाईमकडे बास. की जो भरपूर स्पर्धा त्यांनी मिस केल्या त्याचंही नुकसानही झाला आगसन टीमला. कारण एखादा अष्टपैलू खेळाडू ज्यावेळी तुमच्या संघामध्ये नसतो त्याचं नुकसान होतो. पण थोडेसे दुखापतग्रस्त होते. बऱ्याचशा खेळाडूंनी त्यांना सांगितलं की थोडंसं रेस्ट तुम्ही घ्या, आराम करा. आणि त्यामुळे केजूने बऱ्याचशा स्पर्धा खेळला नाही. मात्र आता नवीन वर्षामध्ये थोडंसं स्वतःला सावरून तो आता मकर संक्रांत ट्रॉफी, वर्ल्ड कप आपल्या ग्रामीणचा ही स्पर्धा प्रत्येकाला खेळायची असते. कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांचं आगमन होत असताना त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीरची बाईक पुरस्कृत करण्यात आली. वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 22 वरती तुम्हाला पाहायला मिळते.
या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी टू व्हीलर बाईक तुम्ही पाहतात आपले सर्वांचे माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील, एकच वादा आमचा राजू दादा आणि त्यानंतर कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून मालिकावीरची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली. काशीनाथदादांचं आगमन होत असताना या स्पर्धेमध्ये आम्ही मकर संग्राम ट्रॉफीमध्ये काशीनाथदादांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. हाही वाईट बॉल आहे, कारण सराव नसेल केजूकडे, बऱ्याचशा दिवस थोडंसं रेस घेतली आहे, बऱ्याचशा स्पर्धा तो खेळला नाही आहे. हा ॲक्शन रिप्ले बघा, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर गेला पडल्यानंतर. कार्यसम्राट माझे उपसरपंच, टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेत ते काशीनाथदादा पाटील, कार्यसम्राट माझे उपसरपंच काटेई गावचे यांचं आगमन होत असताना या स्पर्धेमध्ये त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. हा तिसरा वाईट. स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल आपले सर्वांचे लाडके काशीनाथदादा पाटील यांचं आगमन होत असताना ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची मालिकावीरची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांच्या समेत राजेशदादा पाटील सुद्धा उपस्थित आहेत काटेचे, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. अनिल दादा इथे सुद्धा येतात, त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. सर्व मान्यवर काटेगावचे नेहमीच चेहऱ्यावरती आनंद आणि टेनिस क्रिकेटमध्ये पाटील कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आत्तापर्यंत राहिलेलं आहे आणि याही पुढे पाहायला मिळेल. केजू लो फुल टॉस बॉल होता, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. हे मुख्य व्यासपीठ बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काशीनाथदादा पाटील यांचं आताच आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून आणि माझे आमदार प्रमोदजी रतन पाटील यांच्या माध्यमातून मालिकावीरची बाईक या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले. दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 28 धावा झाल्यात, सुरुवात चांगली केली आहे मानेरे टीमने. मलंगड बेल्टमधील एक दादा संघ म्हणून नेहमीच मानेरे संघाकडे सुद्धा पाहिलं जातं, त्यामुळे तेही सहजा मॅच सोडणार नाही आहेत. जरी 85चं टार्गेट या मॅचमध्ये असेल, त्यांनी पाहिले 2 षटकात 53 आल्यात, आपणही 2 षटकात भरपूर बनवू शकतो. हे आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे क्रिकेटमध्ये. 28 वरती 1 विकेट. केजूचे 3 चेंडू वाईट, त्यानंतर चौकार. म्हणजे एकाच बॉलमध्ये केजूने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या आहेत. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करतायत. केजूलाही माहिती आहे विशाल जर मैदानात थांबले तर कधी हा सामना खेचून काढतील. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची ते समाप्ती. रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न होता लहूचा. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट मोर द विकेट. रिव्हर्स फटका खेळायला गेले. योग्य डिसिजन. कौतुक करेल रमेश म्हात्रे सरांचं. वाईट यॉर्कर. लो फुल टॉस चेंडू होता, डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. जरी पॉवर प्ले असेल, 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक सिंगल मेल लहूच्या खात्यामध्ये. एक धावसंख्या पुढे सरकली ती 29. तर केजू मुंडे जरी सराव नसेल तो कधी पलटवार करेल, कधी कमबॅक करेल, कधी तो डॉट बॉल चेंडू टाकेल, विकेट घेईल. खासियत त्या गोलंदाजाची. याच क्रीडांगणामध्ये तुम्हाला ठाणा जिल्हा प्रीमियर लीग सुद्धा पाहायला मिळाली. आज विक्की जोशी थोडेसे महागडे ठरलेत, कारण मुख्य गोलंदाज कडने ही अपेक्षा कॅप्टन कधी करत नाही. माझं क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक फलंदाज चांगली बॅटिंग करण्यासाठी येतो. कोणताही गोलंदाज जाणून बुजून खराब गोलंदाजी करत नाही. फटके चांगले आले त्याच्या विरोधात, खास करून मोनिशने चांगली बॅटिंग केली. 29 धावा, थोडासा जास्त वेळ चाललाय. 29 वरती 1 विकेट. गोलंदाज केजू. क्लीन बोल्ड. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली केजू मुंडेच्या खात्यामध्ये. कारण विशाल भोईर असा फलंदाज होता, तो कधी धावांची गती वाढू शकला असता. 19 रन्स त्याने या मॅच मध्ये केले होते, मात्र तो त्रिफा चीज झाला आणि मोठं यश मिळालंय ते केजू मुंडेला. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
नितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. नितेश आलेत. विशालकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. ज्या पद्धतीने विशाल भोईर बॅटिंग करत होते मैदानात असंच वाटत होतं की या 2 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये कदाचित तो 35-40 धावा बनून जाईल. मात्र केजूचं कौतुक करेल, त्याने पलटवार केलं या मॅचमध्ये. जर्मन अडविली संघ पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. स्लोअर 1 चेंडू होता, चेंडूची गती कमी केली. केजू मुंडेत वेग त्याच्याकडे प्रचंडमध्ये. हा ॲक्शन रिप्ले बघा, चेंडूची गती कमी केली. स्लोअर 1 चेंडू होता, 5वा चेंडू होता, त्यामुळे इथे बीट केलंय, चांगला पलटवार केलाय. एक बॉलमध्ये 7 ज्या गोलंदाजांनी दिल्या होत्या त्या गोलंदाजांनी येणाऱ्या 4 बॉलमध्ये 1च रन दिली. हे क्रिकेट आहे. 5 बॉलमध्ये 8 दिल्यात. एका बॉलमध्ये केजूने 7 धावा दिल्या होत्या, त्याच केजूने 5 बॉलमध्ये 8 गेल्या. हा केजूचा खासियत आहे. ही केजूची खासियत आम्ही नेहमीच म्हणतो. हा खेळाडू असा आहे, कधी पलटवार तो करेल. राईट मोर द विकेट. पुन्हा सफल झाले होते. केजू सांगतायत 1 रन जाऊ दे, 1 रन मिळणार. आणि बघा रमेश म्हात्रे यांची एक वेगळी स्टाईल, लेग बाईज. 2 षटकांचा खेळ संपलाय. हा ॲक्शन रिप्ले ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर सफल झाले होते. जवळजवळ हा चेंडू पोटावरती लागलाय नितेशच्या. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आली ती 30. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 55 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. येणारे 18 चेंडू 55 धावा. चला स्पीडअप करा थोडंसं. ओमसे आगासन 7 मिनिटं या षटकासाठी गेलेत. स्कोरर सांगतायत. त्यात वाईटही आले ना, वेळ थोडं जास्त झाला. 3 बॉल एक्स्ट्रा केजूला टाकावे लागले. 3 वाईट आले. ते 3 मिनिटं नक्कीच कमी करू. 2 षटकात 30 झाल्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 55 अजूनही करायचे आहेत. पॉवर प्ले आता समाप्त झालेला आहे. पुढच्या दोन्ही टीमने रेडी राहायचे. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. बेतवडे आणि आडिवली ही आपल्याला सूचना आहे. हर्षद तांडेल बघा पुढच्या मॅचमध्ये कदाचित इन ॲक्शनमध्ये असतील. काल हर्षद तांडेल यांनी पारितोषिक सुद्धा लावलं होतं. रितेश पाटीलला हॅट्रिकसाठी 3000 रुपये कॅश प्राईज. हे मुख्य व्यासपीठ लोढाईवंचे शाखा प्रमुख सुभाष अनंत पाटील, त्यांच्याच बाजूला काशीनाथदादा पाटील यांनी तुम्ही पाहतायत. त्यांच्याच बरोबर बाजूला अनिल दादा आहेत आणि त्यांच्याच बाजूला काटेचे राजेश दादा पाटील यांना तुम्ही बघू शकाल आणि त्यांच्या बाजूला शाहू पाटील यांना तुम्ही बघू शकाल. चांगला बॉल. विराजला माहिती आहे विशालची विकेट मिळाली आहे. थोडंसं मोठं अडसर दूर केलंय केजूने. तर विशाल या सीझनमध्ये फॉर्ममध्ये त्याची विकेट या मॅचमध्ये भरपूर महत्त्वाची होती. थोडंसं क्रॉस लाईन तो खेळला आणि त्रिफाचीत झाला. 17 बॉलमध्ये 55 अजुरी करायचे त्या मॅचमध्ये. पहिल्या 17मध्ये धाबांचा पाऊस, दुसऱ्या 17मध्ये सुद्धा सुरुवात तशीच. कट करण्याचा प्रयत्न आणि हेच चेंडू करण सांगत होते मगाशी. ज्यावेळी विराजला पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा धावा आल्या विराजच्या षटकामध्ये, त्यावेळी करण हीच चर्चा करत होती की एक्झॅक्ट तुझे जे चेंडू आहेत शॉर्ट अप लेनचे आहेत, तू चेंडूला बाउन्स देतो, हे चेंडू तुला टाकायचे आहेत. आणि एस्ट्रिक्शनचं काम असतं आणि एस्ट्रिक्शन खूप चांगलं करत असताना करण या गोष्टी सातत्याने सांगतात. केजू बऱ्याच वेळा चर्चा करतात. चर्चा करणं गरजेचं आहे. विराज राईट मोर द विकेट. फोर्स केलंय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग झालंय का आणि जाईल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. पारितोषिक आले सर्व दोन्ही टीमसाठी. हे पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक 2000 रुपये, सलग 3 चौकार 2000, सलग 3 षटकार 2000. कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून. कारण घेसरच्या स्पर्धेवर दादा ज्यावेळी उपस्थित झाले तेव्हाही हेच पारितोषिक काशीनाथदांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं आणि ते पारितोषिक केतन म्हात्रेने पटकावलं होतं. सलग 3 षटकार त्याने मारले होते आणि आताही सुवर्ण संधी आहे. आगासनलाही सुवर्ण संधी, हॅट्रिक घेतली तरी 2000. मानेरे संघालाही सुवर्ण संधी. म्हणजे खेळाडू कोणत्या गावते आहेत हे काशीनाथदादांनी कधी पाहिलं नाही आहे. जेव्हा जेव्हा ते व्यासपीठावरती आले नेहमीच आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन ते वाढवत असतात. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 36 वरती पोहोचले. काटेज संघाने सुद्धा एक सामना जिंकलाय. दादांच्या माहितीसाठी करण पाटील पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. नागाव संघाला त्याने पराभूत केलं पहिल्याच मॅचमध्ये. विराज राईट मोर द विकेट. गती कमी केली होती. टायमिंग झाले का? क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. मात्र आता बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू 1 बाउन्स.
विष्णू पाटील सुद्धा बघा इन ॲक्शन मध्ये आहेत. प्रवीण तांडेल यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. प्रवीण तांडेल तुम्हालाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राजूदादांच्या सातत्याने व्हिडिओज, काशीनाथदादांच्या व्हिडिओज असतील, प्रवीण तांडेल यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. ग्रुपवर असतील, स्टेटसवर असतील. म्हणजे प्रवीण तांडेलचं प्रचंड प्रेम आहे. काशीनाथदादा असतील, राजूदादा असतील, विनोददादा असतील. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षक थोडेसे क्रॉस धावत आहेत. मात्र चांगला निर्णय होता त्यांचा. मात्र चेंडू मिळाला नाहीये. 2 धावा इथे जरूर मिळाल्या. लवूचा प्रयत्न नाहीये तिसऱ्या धावेचा. कारण लवूला माहिती आहे 3 धावा मिळणार नाहीयेत. त्यामुळे प्रयत्नही केला नाहीये. विकेट सुद्धा महत्वाची आहे. धावपलकर धावा लागल्यात त्या 42-42. प्रवीण तांडेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आज त्यांचा वाढदिवस, खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस. 42 वरती 2. 85चा पाठलाग करत असताना मानेरे. बॅटची कडा. नितेशला माघारी परतावा लागेल. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना विराज मुंडेच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा लागल्यात त्या 42. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून या मॅच मध्ये. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तीन षटकात 42 झालेत. 12 बॉलमध्ये अजूनही 43 करायचे आहेत पानेरे संघाला. थोडंसं खेळाडू जलपान करत असताना आपण पाहतोय. प्रशांत तांडेल यांचे सुपुत्र स्वरूप तांडेल याचाही वाढदिवस आहे आणि त्यांचेच काका प्रवीण तांडेल याचाही वाढदिवस. म्हणजे काय योगायोग आहे. दोघांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहतायत ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. आपले सर्वांचे लाडके माझे आमदार प्रमोदजी रतन पाटील आणि आपले सर्वांचे लाडके माझे उपसरपंच काटेई गावचे काशीनाथदादा पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. संपूर्ण आमच्या जयहनुमान क्रीडा मंडळ नेजे ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने नेहमीच या स्पर्धेवरती दादांचं खूप सारं प्रेम राहिलेलं आहे. 3 षटकात 42 झालेत. 2 षटकात 43. म्हणजे 12 बॉलमध्ये 43 करायचे आहेत. 18 बॉलमध्ये 42 बनवलेत. विकेटही गेली आणि तर ऋषी भोईर आलेत मैदानाच्या आतमध्ये. चला सामना लगेच सुरू करायचे. ऋषी भोईर आलेत. नोन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला लवू मात्र आहेत. 12 बॉलमध्ये 43 करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. पुढच्या मॅचमध्ये बेतवडे संघ तुम्हाला बॅटिंग करताना दिसेल. अडविली संघ आपण टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीम्सने रेडी राहायचे. दुसऱ्या फेरीत काटे विरुद्ध मोठी देसाई अशी मॅच आहे. गौरीपाडा विरुद्ध मोठा गाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यातून विजेता आणि पुढच्या मॅचचा विजेता त्यांची सेकंड राऊंडची मॅच. अशा मॅचेस आज होतील. त्यामुळे 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे घाई करा. नागराज आलेत गोलंदाजी करण्यासाठी. थोडंसं फास्ट. हे मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतं आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. कार्यसम्राट माझे उपसरपंच काशीनाथदादा पाटील, त्यानंतर सतीशदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने नाईट स्पर्धा या मैदानात तुम्हाला पाहायला मिळाले. येत्या 27 जानेवारी ते 31 जानेवारी. आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार सुभाष अनंता पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू तुम्ही पाहतायत गॅपमध्ये खेळत आहेत. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक आलेत. मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चौकार सलग 3 षटकार. काशीनाथदादा पाटील यांच्याकडून 2000. गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी 2000. हे पारितोषिक जेव्हा जेव्हा दादा आलेत नक्कीच खेळाडूंवरती लावतात ते. 46. पुन्हा त्याच दिशेने खेळत आहेत. पुन्हा गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. अनिकेत तिथे थ्रो फेकी चांगली आहे. 2 धावा जरूर मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. धावा झाल्यात 48. 37 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 37 धावा. नागराज कोळेगाव एंडकडनं राईट मोड द विकेट. इथे चेंडू हवेत होता. झेल म्हणता येणार नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत विनायक. एक सिंगल मेल. धावसंख्या 49. 49.
85चा पाठलाग करत असताना आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. येणारे 9 चेंडू 36 धावा. 85 धावांचा पाठलाग करत असताना मानेरे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली होती या मॅचमध्ये तेजस भोईरने गोलंदाजी करत असताना, मात्र त्यानंतर ते सातत्य टिकवता आलं नाही त्या इतर गोलंदाजांना, कारण शेवटच्या 2 षटकात 53 धावा खर्च केल्या त्या टीम मानेरेने आणि त्याच धावा आता त्यांना करायच्या आहेत शेवटच्या 2 षटकांमध्ये. हा चेंडू लॉंगाच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो फेकी चांगली आहे. 50 कंप्लीट होईल. 50 धावा इथे पूर्ण होत असताना आपण 49 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झालेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. 8 चेंडू 35. हाही चांगला बॉल होता. नागराज चांगली गोलंदाजी करतायत. इथे सिंगल मिळाले. धावसंख्या 51. 51. 85चं टार्गेट म्हणजे 34 अजूनही करायचे आहेत. थोडंसं लेझी क्रिकेट. 2 धावा इथे मिळालेत. धावा झाल्यात 52. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा करायचे आहेत. येणारे 7 चेंडू आणि 33 धावा आता या मॅचमध्ये करायचे आहेत. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. क्लॅरिटी विथ क्वालिटी. क्लॅरिटीचा बिग बॉस म्हणून GTCला ओळखलं जातं. फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपलाय. कठीण झेल होता, मात्र कौतुक करेल मी नागराजचं. फलंदाज पाहतोय लवला माघारी परतावं लागेल. 52 वरती 4था धक्का लागत असताना मानेरे टीमला आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत टीम मानेरेला. अडवली बेतोडे आपण पाहिलं तर दोन्ही गावांचा जर विचार केला, दोन्ही गावं एकत्र मला आय थिंक आठवते शिर्डीलाही पदयात्रेला चालत जातात, मात्र आज एकमेकांच्या विरोधात खेळायचे. 6 चेंडूमध्ये 33 करायचे आणि गोलंदाज अनिकेत मुंडे आलेत. ऋषी भोईर आणि हरेश भोईर 9 सेकंड आहेत. पहिलाच बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय ऋषी भोईरच्या बॅटमधनं. मॅच ऑन. 5 बॉल 27 ची गरज. जे 2 संघ आहेत बेतोडे अडिवली या गावामध्ये साई भक्त भरपूर आहेत. पदयात्राही जाते. वाईट बॉल आहे आणि हेच विराज सांगतायत की जास्त बाहेर निघालाय. 5 बॉल मध्ये 26. डॉट बॉल आलाय. तर 4 बॉल मध्ये 26 करायचे. एकच तर बॉल केजूने सांगितलं असेल अनिकेतला की तुला डॉट टाकायचे. 6 बॉल मध्ये 33 करायचे होते. आता 4 बॉल मध्ये 26 करायचे. इथे चेंडू हवेत आहे. केजू झेल खाली आलेत, त्यामुळे चूक होणार नाहीये. मास्टर माइंड खेळाडू आहेत आणि एक चांगला झेल टिपलाय. ऋषीला माघारी परतावं लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर अनिकेतची लगेचच चर्चा केली विराजने. एक्झॅक्टली काय चर्चा केली मला माहित नाही, मात्र सांगितलं असेल की चेंडू पडल्यानंतर तुला बाहेर काढायचे आणि तेच त्याने केलं. विकेट मिळाली. बघा तेजस भोईर आता बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलेत. बघा कशा प्रकारे बॅटिंग करतायत. 3 चेंडू मध्ये 26. 3 चेंडू 26. चला जास्त वेळ घेऊ नका. 3 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत.
वाईट आहे. संदीप पाटील सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. 3 बॉलमध्ये 25 करायचे अजूनही. तीन चेंडू 25 धावांची गरज. इथे बॅटची कडा लागली होती विराज, मात्र थोडेसे चेहऱ्यावरती आनंद आहे. मात्र डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 25 धावांची गरज. 2 चेंडू 25. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत ओमकार, त्याच्याकडनं झाली चूक. चेंडू 1 माऊस सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार येईल. 1 बॉल आणि आता 21 करायचे आहेत. एक बॉल 21. हा वाईड आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. 1 चेंडू आणि 20 धावा करायचे आहेत. 85 चेस करायच्या होत्या. प्रत्युत्तर चांगलं दिलं होतं. विशालने चांगली सुरुवात केली होती. इथे चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फक्त 13 धावांनी हा सामना गमवावा लागलाय. तो मानेरी टीमला ज्या 2 षटकात 53 धावा आल्या त्याच पराभवाला कारणीभूत ठरला या मॅच मध्ये. कारण की अन्यथा सुरुवात चांगली केली होती तेजसने या मॅच मध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच घोषित करणार आहोत. त्या अगोदर आडविली संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आडिवली विरुद्ध बेतवडे. बेतवडे संघ तुम्हाला बॅटिंग करताना दिसेल. 10 चेंडू मध्ये 35 धावांची खेळी करणारा मोन्या ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मोनिश उर्फ मोन्या या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यावेळी मोनिश मैदानात आले केजू कदाचित त्याला थांबवत होते, मात्र त्यांनी नक्कीच. आणि त्याच्यासाठी केजू यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा मोनिश तुमच्यासाठी. क्या बात आहे. एका कॅप्टनचा विश्वास किती बघा आपल्या खेळाडूवरती. आणि 35 धावांची मॅरेथॉन इनिंग करणारा मोनिश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.